महामार्गाच्या नावाखाली आम्हाला देशोधडीला लावू नका, शेतकऱ्यांचा सरकारला स्पष्ट इशारा। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी या महामार्गाविरोधात आवाज उठवण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले। राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली असली तरी अनेक शेतकरी याला तीव्र विरोध दर्शवतात। या प्रकरणामुळे शेती, घरे, गावांचं विस्थापन आणि उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। काही शेतकऱ्यांनी तर आमच्यासाठी आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही अशी टोकाची भावना मांडली। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांनी एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा जोरदार घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून सोडला। महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी याआधी आपल्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडलं होतं, मात्र त्याला शासनाने दखल न घेतल्यानं आता थेट मुंबईत येऊन सरकारवर दबाव टाकण्याचं ठरवलंय। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला। राज्य सरकारने महामार्गाला समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात आयोजित केला होता, मात्र विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आक्रोशाकडे अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नाही। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत, मात्र सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। मारवती ज्ञानोबा डांगे, राहणार वरवटी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड इथला मी रहिवासी। माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे। राहतं घर आहे शेतामध्ये, सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं। आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही। आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन। आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला तर बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणतात। आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले। गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव। इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय, आज दूध काढू दिलं नाही, मारके जनावर घरी लेकर वाळ, आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी। आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं। आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीत पाण्याची पर्याय नाही। हे असं चांगलं नाही। सरकार म्हणले नाही करायचं, म्हणले इलेक्शनच्या आधी यांनी इलेक्शन झाले बरोबर पहिली स्टेटमेंट तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू, म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही या म्हणले, बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले। आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे, पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही, हकालूनच आम्हाला काढायचे। आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट, ही बरोबर नाही असं वागणं सरकारचं। आम्ही करायचं तरी काय, ही चुकीचं वागणं सरकारचं। आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं, आजपर्यंत 10 वर्ष मी कारखाना केला, माझे पायाचे हाडं ही झाले, कमरेचे मणक्याचा आजार झाला, आता मी कारखाना सध्या करू शकतो। सरकारनं जर हट्टास केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची कुठली भूमिका काय? शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, नको ही मार्ग आम्हाला। दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे, त्याच्याच एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय, म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत। आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून, त्या टायमिंगला आमचे आवळीचे झाडं, आंब्याचे झाडं तोडून काढले, त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला। कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही। आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तर तिकडे टावर उभं केले। आता बी तीच होणार आहे, आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील, अन्याय करू नये गोरगरीबावर, हे चांगलं नाही असं वागणं हे। मी गजानन मेवार, जिल्हा नांदेड। माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे। ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही, आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं, ह्या सांगतात। आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत, हा सगळा त्यांचा षडयंत्र आहे। इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला, हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितलं, आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याच्यात?
तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळा फॉरेनला शिकतील, अरे आमच्या लेकरं बाळा साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या. ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावं, कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो, आमचा तडतडाट तुम्हाला लागल, हा तुम्ही आमचा घात करू नका, ही सरकारला आमची कळकळाची विनंती आहे. आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका, हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो. शेतकऱ्याचा तडजड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही, हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार. मी बाधित शेतकरी सुरेश संपाळ वन्नूर, सोलापूर जिल्हा, कागद तालुका, गाव वन्नूर. मी बाधित शेतकरी. या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही इथं आज मुंबईत आलेलो आहे. सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं, जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी, बाधित शेतकऱ्यांची सगळीजण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही. त्यासाठी मी 50 जनावरांची व्यवस्था करणार. मी स्वतःहून आहे. कडबा कुठे लागते, किती किलो लागते ते पण मला माहिती आहे. जनावरं आमची सुज्ञ आहेत आणि जनावरं माणसावर प्रेम करतात, मालकाला धनीमुचन सोडत नाहीत. त्यामुळे ती जनावरं घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होतं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल, राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती. आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे, निश्चित आहे. जमीन किती आहे? हा? जमीन किती आहे? जमीन माझी 1.5 एकर जाते आणि विहीर आहे माझी 2200 फूट लाईन आहे माझी. आणि ते विहिरीचं जाते? विहिरीचं जाते. 7 विहिरी आमच्या लाईन जातात. 7 विहिरी? 7 विहिरी 7 जणांच्या आमच्या. होय का? होय. तुम्ही भाव किती लोक? बाकीतले शेजारी आमचे शेजारी आहेत ते सगळे 7 विहिरी आहेत. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.